मुंबईकरांचा दिवस पाण्यासाठीच्या संघर्षाने सुरू होतोय। महापालिकेकडून मुंबई शहर आणि उपनगरात 10% पाणी कपात लागू केली जाते, पण त्याच वेळी सोसायट्या आणि व्यावसायिक संकुलांच्या बाहेर पाणी वाहून नेणाऱ्या टँकरच्या लांबच लांब रांगा दिसतात। पालिकेच्या नळाला पाणी नाही, मग टँकरवाल्यांकडे मुबलक पाणी येतं कुठून, असा सवाल आता सामान्य मुंबईकर विचारतायत। यात महापालिका अधिकारी आणि टँकर माफियांचा गोरखधंदा सुरू असून यात स्थानिक लोकप्रतिनिधीचा वाटा ठरलेला असल्यामुळे तेही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत। मुंबईत पाणी कपात, टँकर लॉबी जोरात, पालिका अधिकारी आणि टँकर माफियांची हात मिळवणी, नागरिकांच्या हक्काचं पाणी माफियांच्या ओंजळीत। मुंबईकरांच्या घशाला कोरड देत मुंबई महानगरपालिका टँकर माफियांची भरभराट करण्यात गुंतली आहे। सध्या मुंबईत हेच चित्र पाहायला मिळतंय। पावसानं ओढ दिल्यामुळे महापालिका एका बाजूला पाणी कपातीचं कारण पुढे करत नागरिकांच्या नळाचं पाण्याचं प्रमाण घटवते, तर दुसऱ्या बाजूला शहरभर हजारो रुपयांना विकले जाणारे पाण्याचे टँकर सहजरित्या उपलब्ध होत आहेत। पालिकेचं पाणी टँकर माफियांच्या घशात जातंय कसं, याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत पालिकेनं पावसाळ्यापूर्वी काढलेल्या 10% कपातीचा आदेश दाखवतायत। मुंबई समाधानकारक पाऊस झाल्याचं खुद्द महापौर सांगतात। एल निनोचा प्रभाव असल्यानं पुढील वर्षाची खबरदारी म्हणून सद्यस्थितीत पाणी कपात लागू असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे। एल निनोचा प्रभाव यावेळी होता, पण परमेश्वराची कृपा होती आपल्यावरती। जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये खूप मोठा पाऊस पडला, जवळपास महिन्याभराचा पाऊस पडला, ज्यामुळे आपले जे कॅचमेंट आहेत वॉटरचे ते बऱ्यापैकी भरले गेले। पण गतवर्षीप्रमाणे आपण मे महिन्यामध्ये पाणी कपात डिक्लेअर करतो। आपण 1 मेला डिक्लेअर करतो, परंतु यावेळी मी 15 मेला डिक्लेअर करायला सांगितली। ती 100% असते। ती आता ह्या क्षणी आता आजच्या डेटला ती 90% पर्यंत आपण कंप्लीट केलेली, 10% आपली बाकी राहिलेली आहे। त्यामुळे 10% जरी आपले कॅचमेंट पूर्ण भरलेले असले तरी पण आपली 10% पाणी कपात ही कंप्लीट झाल्यानंतर आपण ती काढून टाकतो पूर्ण। परंतु मला ह्या निमित्ताने हे सांगायचं की एल निनोचा प्रभाव आहे हा पुढील अजून 2 वर्षासाठी आहे। यावर्षी पाऊस पडला, उशिरा पडला, पण तो पडला, चांगला पडला। पुढच्या वर्षी तो कधी पडेल हे आपल्याला माहित नाही, म्हणून ह्याच्यावरती पण आता मी काम करायला सुरुवात केलेली आहे। शहरातील एकूण दैनंदिन मागणी 4500 दशलक्ष लिटर। महापालिकेचा दैनंदिन पुरवठा 3950 दशलक्ष लिटर। तुटवडा दररोज 550 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा। भातचा 93.99%, मध्य वैतरणा 94.89%, मोडक सागर 100%, तानसा 99.6%, अप्पर वैतरणा 86.70%, विहार 100%, तुळशी 100%। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील आकडेवारी सांगते की धरणांमध्ये पाणी पुरवठा पुरेसा आहे। तरीही मुंबईतील जलवाहिन्यांची गळती, चोरी आणि नियोजनाचा अभाव यामुळे पाणी तुटवडा निर्माण होतोय। याच तुटवड्याचा फायदा टँकर माफिया घेत आहेत। 10,000 लिटरच्या एका टँकरसाठी सामान्य दिवसात 1500 ते 2000 रुपये घेतले जायचे। आता त्यासाठी 3500 ते 5000 रुपये मोजावे लागतात। मुंबईत दररोज तब्बल 3 ते 4000 टँकर्सच्या फेऱ्या होतात, म्हणजेच दररोज कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार सुरू असून पालिका अधिकाऱ्यांच्या हात मिळवणीशिवाय हे शक्य नाहीये। पाऊस उशिरा आला किंवा पुरेसा आला नाही म्हणून कट अपेक्षित असते, परंतु यावेळेला मनमानी कारभार चाललाय। ज्या वेळेला पाऊस पडून धरणं पुरेशी भरली आहेत असं जेव्हा डिक्लेअर करतात आणि धरणं भरली म्हणून पेढेही वाटले आणि त्याच असलेले एएमसी किंवा डीएमसी किंवा हायड्रोलिक इंजिनियर अशा पद्धतीने निर्णय घेत असतील तर हे चुकीचं आहे। की 90%च्या वरती आपला पाणी साठा गेलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी ते रिलीज केलं पाहिजे। पण प्रशासनाची अशी मत आहे की पुढेही बफर स्टॉक राहिला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वर्षी जर पावसाळा पुढे गेला यावर्षी सारखे एल निनोमुळे तर कुठे ना कुठेतरी आपल्याकडे बफर स्टॉक राहिला पाहिजे
आणि जे काही टँकर माफिया चालू आहे त्याचा पण आढावा वॉर्ड लेवलला घेतला गेला पाहिजे, असं एकंदरीत या स्थायी समितीमध्ये चर्चा होणार आहे. मुंबईत सध्या उंच उंच इमारती आहेत. त्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी शहरातील आणि उपनगरातील अनेक ठिकाणी अधिक व्यासांची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. 10% पाणी कपात असताना त्यापेक्षा अधिक कपात पालिकेचे कर्मचारी करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ज्या वेळेस पाणी सोडायचं असतं त्यावेळी ते जाणीवपूर्वक कमी दाबानं सोडले जाते. परिणामी उंच इमारतींना त्यांचा पाण्याचा साठा पुरेसा मिळत नाही. परिणामी त्या टॉवर्सना आणि सोसायट्यांना अधिकच्या पाण्यासाठी टँकर्सचे पाणी मागवावे लागते. पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर्स मागवायचे असले तर त्याला अधिकचा दर द्यावा लागतोय. त्यात अनेकदा टँकर्स माफिया टँकर्स पूर्ण न भरताच सोसायटीत आणतात. या सर्व प्रकारांनी त्या ठिकाणचे स्थानिक अधिकारी टँकर्स मालकांशी हात मिळवणी केलेली असतात. स्थानिक रहिवाशांना पालिकेचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. दरमहा मेंटेनन्स व्यतिरिक्त टँकरसाठी वेगळे हजारो रुपये मोजावे लागतात. टँकरवाल्यांना पाणी मिळतं, मग पालिकेला रहिवाशांना द्यायला पुरेसं पाणी का नाही याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे टँकर रॅकेट चालतंय. पालिकेचे व्हॉल्व्ह आणि चोरीची जोडणी करून टँकर भरले जातात. हा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केलाय. याबाबत स्थानिक नगरसेवक आमदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही ते त्याकडे करतो, पाहतो आणि बघतो असे सांगण्यापलीकडे काहीही करत नाही. अनेकदा एखादा लोकप्रतिनिधी तातडीनं स्थानिक संबंधित अधिकाऱ्याला फोन करून झापतोही, पण पुन्हा परिस्थिती जैसे ते अशीच असते. याचाच अर्थ या लोकप्रतिनिधींचीही यात हात मिळवणी असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणी असूनही मुंबईकरांची तहान भागवण्यात महापालिका अपयशी ठरते. एकीकडे सर्वसामान्यांच्या नळाला पाणी कमी आणि दुसरीकडे टँकर माफियांची तिजोरी तुडुंब भरते, असा हा विरोधाभास आहे. पालिका प्रशासनानं या टँकर लॉबीवर तात्काळ कारवाई करून पाणी पुरवठा सुरळीत केला नाही आणि टँकर माफियांवर कठोर कारवाई केली नाही तर हा पाण्याचा प्रश्न येत्या दिवसात अधिक पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.